सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, एमडीएम मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की जो बऱ्याच जणांना येत आहे, तर तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण या ठिकाणी बघूया। बघा सध्या ॲपचा प्रॉब्लेम सुरू आहे, तर तुम्ही SMS द्वारे माहिती पाठवण्याचा प्रयत्न करा किंवा वेबवरून। आता वेबवरून मी इथं माहिती पाठवायला जातोय एमडीएम डेली अटेंडन्स, तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम येतो बघा की द स्कूल मस्ट फायनलाइज स्टुडंट एनरोलमेंट। बघा हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत असणार, तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे, आणि नंतर मग या ठिकाणाहून तुम्ही कशी दैनंदिन नोंदी शालेय पोषणालयाच्या करू शकता ते आपण बघूया। चला मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही मित्रांनो, सबस्क्राइब करत चला बघूया हा प्रॉब्लेम। द स्कूल मस्ट फायनलाइज स्टुडंट एनरोलमेंट इथं ओके म्हणा। ओके म्हटल्याच्या नंतर हे क्लोज करा। क्लोज केल्याच्या नंतर इथे मेनूला जा। मेनूला गेल्याच्या नंतर एनरोलमेंटला गेलात की परत एनरोलमेंटला जा। तिथे गेल्यावर या ठिकाणी बघा तुमची जी पटसंख्या आहे ती अपडेट करायची आहे। ठीक आहे, इथे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी जे काही असेल ते, तर आपली या ठिकाणी आता तिसरीची पटसंख्या बदललेली आहे। ठीक आहे, हे रिक्वेस्ट टू रिटर्न मी केलं होतं त्याच्यामुळे ते परत आली। ठीक आहे, कारण 2 दिवस त्याच्यामुळे ते थोडंसं नुकसान झालं होतं। रिक्वेस्ट टू रिटर्न केल्यामुळे ते परत मिळालं। आता मी परत ती माहिती अपडेट करतो। आता 38 मुलं झाले हे 38 मुलं झाल्याच्या नंतर अपडेट करा। बघा काय होतं, अपडेट करत असताना कधी कधी लॉगआउट पण होऊ शकते। ठीक आहे, अपडेट करत असताना लॉगआउटसुद्धा होते, तर अशा वेळेस तुम्ही काय करा, त्याला परत लॉग इन करून परत अपडेट करा आणि नंतर फायनलाइज। ठीक आहे, इथं फायनलाइज बटन दाबा। डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज, ओके म्हणा आणि ओके। बघा फायनलाइज काय झालं, सक्सेसफुली फायनलाइज झालं। आता तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो का बघूया। मेनूमध्ये जा, मिड डेली अटेंडन्स, एमडीएम डेली अटेंडन्सला जा। इथं गेल्याच्या नंतर बघा द स्टुडंट एनरोलमेंट रिक्वेस्ट इज स्टील पेंडिंग अप्रूव्हल फ्रॉम द ब्लॉक ऑफिसर, प्लीज फॉलो अप विथ देम। आता याला काय म्हणता येते की बा ही रिक्वेस्ट कुठे पेंडिंग आहे, ब्लॉक ऑफिसरला। तर काही जणांनी याचासुद्धा मला स्क्रीनशॉट पाठवला होता। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे ब्लॉक ऑफिसर जे आहेत, जे एमडीएमचं काम करतात, त्यांना सांगायचं की माझ्या शाळेची एनरोलमेंट मी पाठवलेली आहे, ती फायनल करा। ठीक आहे, त्याचा फॉलोअप तुम्हाला घ्यायचा आहे। पण याचा अर्थ इथं ओके म्हणा। ओके म्हणल्याच्यानंतर याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला माहिती भरता येणार नाही। तर बघा इथे सगळं लॉक येत आहे। ठीक आहे, तर परत मेनूमध्ये जा, एमडीएम डेली अटेंडन्स, त्याला जाऊन परत तो प्रॉब्लेम आला, ओके म्हणा, हे क्लोज करा। तुमची माहिती भरणे थांबणार नाही, तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता। ठीक आहे, ते जरी आलं तरी या ठिकाणी तुम्ही ओके म्हणून पुढे जायचं। समजा आता या ठिकाणी होती तूर डाळ, इथे पहिलीला विद्यार्थी किती, 7, ओके 6। समजा इथे दुसरीला जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे, तिसरीला जेवढे आहेत तेवढे, आणि चौथीला जेवढे आहेत तेवढे। ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही पटसंख्या टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे अपडेट करायचं। ठीक आहे, बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली, या ठिकाणी तुमची आजची माहिती या ठिकाणी भरून झाली। वाटल्यास तुम्ही होममध्ये जाऊन बघा, या ठिकाणी कोणकोणते दिवस तुमचे राहिलेले आहेत ते कळते। त्याच्यानंतर इथे महिना बदलला तर फेब्रुवारीचे कोणकोणते दिवस राहिले ते कळते। त्याच्यानंतर जानेवारीचे कोणकोणते दिवस राहिले ते या ठिकाणी तुम्हाला कळते। तर चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक तुम्ही केलेलंच असेल, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता।